बंदी आणि निर्बंधांचा कृषी निर्यातीला फटका बसणार नाही असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे सचिव सुनील बर्थवाल यांनी दिलाय। भारताची कृषी निर्यात 2030 पर्यंत दुपटीने वाढून 100 अब्ज डॉलरवर जाणं अपेक्षित आहे असंही वक्तव्य त्यांनी केलंय। गहू तांदूळ आणि साखरेची निर्यात घटूनही यंदा कृषी निर्यातीमध्ये वाढ होईल असा अंदाज केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने वर्तवलाय। वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट 5 ते 60% नोकर कपात करण्याची योजना आखते आहे। या निर्णयामुळे सुमारे 1500 कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे। जर्मनीतील प्रसिद्ध मर्सिडीज बेन्झ कंपनी भारतामध्ये चालू कॅलेंडर वर्षामध्ये 2.2 कोटी रुपये गुंतवणार आहे। याशिवाय भारतामध्ये इलेक्ट्रिकल कारसह डझनभर नवे मॉडेल्स सुद्धा सादर केले जाणार आहेत। याबद्दलची माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली आहे। देशामध्ये 2023 या वर्षामध्ये 2 कोटी 38 लाख वाहनांची विक्री झाली आहे। त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेमध्ये त्यात 11% वाढ नोंदवली गेली आहे। अमेरिकेतील एका निवृत्त दाम्पत्याने विनफॉल या लॉटरी यंत्रणेतील त्रुटींचा अभ्यास करत त्याला आपल्या गणिती कौशल्याची जोड दिली आणि यामधून त्यांनी तब्बल 200 कोटींचा जुगाड केला आहे।